इतिहास रचला याने, काही खास दिलं हो याने. इतिहास रचला याने, काही खास दिलं हो याने. मर्यादा नाही वचने रे, विश्वास जपला याने. सप्तपदीने दिलेला हा उपहार रे, माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. मंगळसूत्र 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 मंगळसूत्र. चल जरा लवकर हात चालव, ती खाली येतीलच रे एवढ्यात. या सूर्या कुठे आहे? बस येत आहेत. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग वनी. रितिका नाही आली? दीदी मंदिरात गेलीये. आज तर कोर्टात मुजीबच्या केसची सुनावणी आहे ना दादा? आहे ना, पण पाहूया प्रॉसिक्युशन काय आरोप ठेवतो आणि डिफेन्स काय स्पष्टीकरण देतो. वकील काय हवं ते म्हणू देत. तुमचं ऑब्झर्वेशन काय म्हणते? हा मुजीब काय खरंच देशाच्या शत्रूंमध्ये सहभागी असेल? सूर्या काही सांगता नाही येणार मला. काय की हे लोक जे आहेत ना, ते आपल्याच मुलांना फूस लावून आपल्याच विरोधात वापरतायत. मला वाटतंय की गुन्हेगार इनोसंट आहे, त्याला फूस लावली गेलेली आहे. तरी सुद्धा माझ्यासमोर जे पुरावे ठेवले जातील, माझा निर्णय त्याच पुराव्यानुसार असेल. गुन्हा केला तर मग शिक्षा तर मुजीबला नक्कीच मिळेल. शिवाय तसं सुद्धा गुन्हेगार जगातल्या कोणत्याही न्यायालयात वाचेल. आय एम क्वाईट शुअर. तुमच्या न्यायालयात नाही वाचू शकणार. न्यायालय जी असतात ना सूर्या, ती पुराव्यांच्या आधाराने निर्णय देत असतात. आणि जेव्हा मी जजच्या खुर्चीवर बसतो तेव्हा फक्त एक जज असतो, दुसरा कोणी नाही. ही काय सांगायची गोष्ट आहे का आपल्याला दादासाहेब? तुमच्यापेक्षा अजून कोण तत्वनिष्ठ असू शकतो ज्याने आपल्या जावयाला मृत्यूदंडाच्या शिक्षेचा निर्णय ऐकवलेला आहे?
तर पूर्ण करून जा ना. भूक नाहीये. रितिका, कधी संपणार आहे तुझ्या डोळ्यातला तिरस्कार माझ्याबद्दलचा? त्या दिवशी जो निर्णय झाला होता त्याचं मलाही दुःख आहे, पण शरम मात्र अजिबात नाहीये. कारण त्या खुर्चीवर बसून फक्त तोच निर्णय होऊ शकत होता. हे बघ बेटा, हे जस्टिस आदित्य प्रताप नारायण सिंगचं न्यायालय नाहीये. एका अशा बापाचं घर आहे जो आपल्या मुलीच्या डोळ्यांमध्ये प्रेम पाहण्यासाठी कासावीस झालाय. का पण तुमचं तर हे तत्व आहे ना की एका जजने भावनांपासून अगदी दूर राहिलं पाहिजे. तर मग या भावना, ही नाती आज का म्हणून? मी एक गोष्ट सांगू पप्पा, मी जेव्हा जेव्हा तुम्हाला पाहते मला तुम्ही ऐकवलेला तो निर्णय आठवायला लागतो. ना तर मी राकेशला विसरू शकते आणि ना कधी तुम्ही ऐकवलेला तो निर्णय सुद्धा. अगं, मी तर आतुरतेने वाट पाहतोय की तू कधी कलेक्टर बनशील. क्यों जलता है दिल बड़ी मुश्किलों से फिर संभलता है दिल. आरशात काय पाहतेस? कुठे काय? अगं रितिका, जेव्हा जेव्हा आरशात अशी स्वतःला पाहून हसतेस ना तू, तेव्हा मला खूप भीती वाटते की कुणाची तुला दृष्ट नको लागायला. खूपच भाग्यवान आहे मी. राकेश, भाग्यवान तर मी स्वतःलाच समजते. तू माझा पती आहेस म्हणून. माहिती, मी खरं तर खूप खुश आहे की तू माझा पती आहेस. नाहीतर खूप भीती वाटायची मला. खरंच सांगते मी, ही भीती वाटायची की कदाचित लग्न झाल्यावर माझ्या होणाऱ्या नवऱ्याला माझं IAS बनणं मान्य असेल की नाही. पण आता मला मुळीच चिंता नाही. माझ्यासाठी ही गर्वाचीच गोष्ट आहे की तू माझी बायको आहेस आणि आता एक IAS ऑफिसर सुद्धा बनणार आहेस तू. एक मिनिट. आला फोन. मी तुला थोड्या वेळाने फोन करतो. सर्व काही ठीक आहे? प्रॉब्लेम तर नाही ना? काही नाही रितिका. खूपसे असे लोक आहेत जे या देशामध्ये राहत आहेत, पण त्यांचं ह्या देशाच्या मातीपेक्षा जास्त त्या लोकांचं ह्या देशातल्या पैशावर जास्त प्रेम आहे. आजकाल मी एका अशाच केसमध्ये अडकून पडलेलो आहे. पण ज्या दिवशी ह्या लोकांचा खरा चेहरा माझ्या समोर येईल ना, एक खूप मोठं वादळ येईल.
राकेश मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. राकेश तू जे काही करशील तू ते पूर्ण विचार करून कर प्लीज. हे बघ रितिका, तुला माहिती आहे ना मी माझ्या देशाच्या मातीवर किती प्रेम करतो. तुला माहिती आहे ना. आणि मी एकाही गद्दाराला इथे सहन करू शकत नाही. माझी दुश्मनी यांच्यासाठी मोठ्यातलं मोठं कारण बने, सर्वात मोठं. हो तरीही मी तिथून मागे नाही हटणार. मी बिलकुल नाही मागे हटणार. बस ये. तुझं दुःख मला समजतंय रितिका, आणि तुझ्या पप्पांच्या दुःखाची सुद्धा जाणीव आहे मला. बेटा, त्यांना माफ करून टाक. कशी माफ करू मम्मी? पप्पांना माफ केल्यावर माझा राकेश परत येईल का? ते मंगळसूत्र ज्याची मी शपथ घेतली की मी राकेशला निरपराध सिद्ध करून दाखवेन, मग ती शपथ पूर्ण होऊ शकेल का? कशी माफ करू मी मम्मी? गेलेली माणसं तर कधी परत येत नाहीत ना बाळा. हा, आणि तू तर स्वतः एक IAS ऑफिसर आहेस ना बेटा. तुला कायद्याची आणि इतर चढउतारांची चांगली जाणीव आहे ना बाळा. मी समजू शकते मम्मी, यासाठी त्या गोष्टीला आजपर्यंत विसरले नाही. पप्पा तर स्वतः त्या केसचे जज होते ना मम्मी. आणि एका जजची स्वतःची सतत विवेकबुद्धी असते, ज्याच्या आधारावर तो निर्णय घेऊ शकतो. पण बाळा, सगळे पुरावे राकेशच्या विरोधात होते. हं? आणि सगळ्या दुनियेच्या नजरा तुझ्या पप्पांच्या निर्णयावर होत्या. त्या परिस्थितीमध्ये त्यांनी सगळ्या पुराव्यांच्या आधारे निर्णय नसता घेतला तर सगळ्यांनी बोट यांच्याकडे दाखवली असती ना. जर राकेशने जेलमधून पळून जायचा प्रयत्न नसता केला तर मग त्याला पोलिसांच्या गोळ्यांचं बळी नसतं पडावं लागलं बेटा. मला या सर्व गोष्टी आठवायच्या नाहीयेत मम्मी. एकदा पुन्हा मी सर्व्हिस जॉईन करायची म्हणते. बेटा, हेच तर आम्हा सर्वांचं स्वप्न आहे ना, की तू कलेक्टर बनावस. फक्त मीच नाही, तुझ्या पप्पांच्या डोळ्यात सुद्धा हेच स्वप्न आहे बेटा. आणि माहितीये, कधी तुला जराशी सर्दी जरी झाली ना तरी त्यांच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता. पण आज तुझ्या डोळ्यात स्वतःसाठी इतका तिरस्कार पाहून त्यांच्या मनाला किती खूपत असेल याचा जरा तरी अंदाज आहे तुला. बेटा, तुझ्या पप्पांना माफ करून टाक. मम्मी, हीच तर माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी अडचण आहे ना. मी त्यांना दोषी ठरवू शकते आणि ना तर मी त्यांना माफ करू शकते. ना तर मी राकेशला विसरू शकते आणि ना कधी तुम्ही ऐकवलेला तो निर्णय. ही काय सांगायची गोष्ट आहे का आपल्याला दादासाहेब? तुमच्यापेक्षा अजून कोण तत्वनिष्ठ असू शकतो ज्याने आपल्याच जावयासाठी मृत्यूदंडाच्या शिक्षेचा निर्णय ऐकवलेला आहे? तुम्ही हा निर्णय सुनावण्याच्या अगोदर एकदा सुद्धा नाही विचार केला की तुम्ही तुमच्या मुलीच्या आयुष्याशी खेळ करताय? मी तुमच्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर द्यायला बांधील नाहीये. एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा जस्टिस आदित्य प्रताप सिंग न्यायालयात जजच्या खुर्चीवर बसतो ना,
तेव्हा तो कुणाचा मित्र नसतो, कुणाचा भाऊ नसतो, कुणाचा बाप नसतो. तो फक्त एक न्यायाधीश असतो आणि पुराव्यांच्या आधारावर न्याय देणं माझं कर्तव्य आहे. कर्तव्य? तुम्हाला नाही वाटत की तुमच्या या कर्तव्य पालनामुळे तुमच्या मुलीचं सौभाग्य पणाला लागलं? गप्पाबाज! मला आणखी काही ऐकायचं नाहीये. ऐकावं लागेल व्याही साहेब, ऐकावं लागेल, ऐकावं लागेल. काय न्याय केलाय तुम्ही, पण ही गोष्ट तुम्हाला चांगलीच माहीत आहे की खेळ खेळणाऱ्यांनी कायद्याचा सुद्धा खेळ केलेला आहे आणि माझ्या मुलाला मुद्दाम फसवलं गेलंय. पण मी कधी हा विचार सुद्धा केला नव्हता की तुम्ही असा विचित्र निर्णय द्याल. व्याही साहेब, तुम्हाला जो निर्णय द्यायचा होता तो तुम्ही दिला. जर माझा मुलगा नसेल तर माझी सून त्या घरात राहून काय करणार? याचसाठी तुमची मुलगी मी तुम्हाला परत करायला. सांभाळा तिला. तुम्ही असे इथे अंधारात का बसला आहात? मला स्वतःला अंधारात ठेवून या गोष्टीची जाणीव करून घ्यायची की मी कशा प्रकारे माझ्याच मुलीच्या आयुष्यात अंधार पसरवून टाकला. हे बघा, तुमच्या मनाला काय चलतंय मला चांगलंच समजतंय अहो, पण सरून गेलेला काळ तर परत नाही येऊ शकत. शारदा, माझ्या मुलीच्या अंगावरची ती पांढरी साडी माझ्या डोळ्यांमध्ये का शुळाप्रमाणे खुपत राहते. समजत नाही मला मी काय करू. रितिका म्हणत होती की तिला सर्व्हिस जॉईन करायची. IAS केलंय तिने. जेव्हा पाहिजे तेव्हा सर्व्हिस जॉईन करू शकते. पण पुढे काय शारदा? पुढच्या आयुष्याचं काय? अखेर अशी कोणती खास गोष्ट आहे बहिणी की दादाने आपल्या सगळ्यांना असं एकत्र हॉलमध्ये जमायला सांगितलं? मी सांगतो तुम्हाला. माणूस अनेकदा आयुष्यात असे निर्णय घेऊन टाकतो जे त्याला नंतर महाग पडतात. त्यामुळे मी विचार केलाय की असा महत्वाचा निर्णय घेण्यापूर्वी तुम्हा सगळ्यांचं मत सुद्धा घ्यावं. कशासाठी मत? माझी रितिकानं दुसरं लग्न करावं अशी इच्छा आहे. नाही. मला दुसरं लग्न नाही करायचंय. रितिका बेटा, नाही मम्मी, आयुष्य जगण्यासाठी कुणावरही अवलंबून नाहीये मी. प्लीज, तुम्ही सर्व लोक माझ्यावर आणखीन उपकार नका करू. रितिका, प्लीज एकदा शेवटचं मला वडिलांचं कर्तव्य पार पाडू दे प्लीज. बापाचं कर्तव्य तुम्ही पार पाडलेत. माझं लग्न लावून आणि राकेशला मृत्यूदंडाची शिक्षा ऐकवून. रितिका, तुमचा निर्णय पप्पा अगदी बरोबर आहे. जर दीदीला या दुःखातून बाहेर काढायचं असेल तर लग्नच लावणं योग्य आहे.
या निर्णयाला आम्ही काय समजायचं दादासाहेब? जर रितिकालाच हे सगळं मान्य नसेल आणि जर तुम्हाला रितिकाची एवढीच काळजी होती तर मग जावई बापूंना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्या अगोदर विचार करायचा तो होता. निर्णय सुद्धा योग्य होता आणि हा निर्णय सुद्धा तो एका जजचा निर्णय होता ज्याला फक्त न्याय कळतो, फक्त न्याय. आणि हा एका बापाचा निर्णय आहे, ज्याला फक्त आपल्या मुलीचं सुख दिसतं. पण माझ्या मुलीच्या सुखासाठी मी माझ्या देशाच्या कायद्याचा मुळीच विश्वासघात नाही करू शकणार, नाही करू शकणार. तू पण ना, ह्या वेळेला हे बोलायची काय गरज होती तुला? दादा, तू बरोबर बोलतोयस. पण मी असा विचार करतोय की मला समाजाची पर्वा नाहीये सूर्या. माझ्या मुलीच्या प्रती माझ्या काही जबाबदाऱ्या आहेत, माझी काही कर्तव्य आहेत जी मी पार पाडणारच. अग्रीड, फाईन. पण कोण स्वीकारणार तिला? मी स्वीकारेन तिला. कच्च्या धाग्याने गुंफला हा संसार रे, पतीचे प्रेम रे, जीवन